शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? जेव्हा जेव्हा शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा पवारांना हा प्रश्न विचारला जातोच. आता देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार भाजपची कोंडी करण्याची शक्यता असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकतायत, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं हे सांगावं असं म्हटलं होतं. शरद पवार यांची 40 वर्षांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द आणि तितका जुना असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा, यामुळे सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यावर पवार विरोधकांकडून शरद पवार यांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं? मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत आला तेव्हा शरद पवार यांनी सरकारमध्ये असताना कोणती भूमिका घेतली, मराठा आरक्षणासंदर्भात कोणते निर्णय घेतले, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता, तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर मराठा आरक्षणाची मागणी इतर जातींच्या आरक्षणा इतकी जुनी असली तरी मराठा समाज एकत्र येऊन आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची सुरुवात झाली माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या कारकिर्दीत. 1981 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली होती. 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला. त्यावेळी काँग्रेस सरकारने आरक्षण देण्याचं आश्वासन अण्णासाहेब पाटील यांना दिलं, पण लगेचच सरकारने आपले शब्द फिरवले. त्यामुळे व्यथित झालेले अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून जीवन संपवलं. त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार यांची भूमिका पाहायची झाल्यास ते तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात जम बसत होते. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री पदाची खुर्ची देखील मिळवली होती. मात्र त्यानंतर इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखास्त केल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं आणि ते अण्णासाहेब पाटील यांच्या आंदोलनादरम्यान विरोधी बाकावर होते. मात्र या काळात शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अशी कोणती आक्रमक मागणी केल्याची किंवा त्या मागणीचा पाठपुरावा केल्याची नोंद सापडत नाही. अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूनंतर मराठा महासंघाच्या माध्यमातून शशिकांत पवार आणि इतर नेत्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. या काळात मराठ्यांना आर्थिक निकषांवर म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास आहेत म्हणून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा संघटनांकडून होत होती. मात्र याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तितकासा प्रतिसाद दिला जात नव्हता. याच काळात मंडल कमिशनमुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. 31 डिसेंबर 1980 ला मंडल कमिशनने आपला अहवाल सुपूर्द केला होता. त्यानंतर अहवालाच्या बाजूने आणि अहवालाच्या विरोधात आंदोलन होत होती. महाराष्ट्रातील मराठा हा सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला नाही ही बाब मंडल आयोगाने नमूद केली होती. त्यामुळे 1990 मध्ये मंडल कमिशन लागू झाल्यानंतर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही. मात्र मंडल कमिशन नंतर मराठा आरक्षणाबद्दल नेमकी कोणती भूमिका यावी या संदर्भात मराठा संघटनांपुढे देखील अडचण निर्माण झाली होती. त्यातूनच मंडल आरक्षणाविरोधात जो सवर्ण वर्ग आंदोलन करत होता त्यातच काही मराठा संघटना सामील झाल्या आणि मंडल कमिशनचा विरोध करू लागला. तर काहींनी मंडल कमिशन नंतर सामाजिक दृष्ट्या मागास हा क्रायटेरिया असताना देखील आर्थिकदृष्ट्या मागास असल्यानेच मराठा आरक्षण द्यावं ही भूमिका कायम ठेवली. याच काळात शरद पवारांसमोर देखील पेच प्रसंग होता आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार होती. 1990 उजेडेपर्यंत शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर बसले होते. राष्ट्रीय पातळीवर देखील शरद पवार यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र याच राजकारणातील वजनाचा फायदा शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी केला नाही असा दावा मराठा संघटनांकडून केला जातो. त्या संदर्भात मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणारे दिवंगत शशिकांत पवार यांनी देखील शरद पवारांवर अनेकदा टीका केली होती. शशिकांत पवार यांचे पुत्र वीरेंद्र पवार यांनी तर एका माध्यमांशी बोलताना पवारांना संधी असताना देखील त्यांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला नाही असं म्हटलं होतं. ते सांगतात, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व्हीपी सिंग यांची भेट घेतली होती. त्यावेळी व्हीपी सिंग म्हणाले होते की ही राज्याची बाब आहे. शरद पवार यांनी आरक्षणासाठी शिफारस केल्यास आरक्षण दिलं जाईल. तत्कालीन केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर मराठा शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली आणि संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हा शरद पवार यांनी या विषयात विशेष रस दाखवला नाही आणि महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि जर आपणच आरक्षण घेतल्यास यातून समाजात काय संदेश जाईल असं म्हणत मराठ्यांना मंडल आयोगाचं आरक्षण देण्यास शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही असं वीरेंद्र पवार यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर राज्यात मंडल कमिशन लागू करण्यात शरद पवार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे देखील काही संघटना नाराज होत्या. मात्र शरद पवारांमुळे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही या नरेटिव्हला शरद पवारांच्या समर्थकांकडून विरोध केला जातो.
त्यांच्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ हा मंडल कमिशनच्या विरोधात होता. त्या संदर्भात शशिकांत पवार यांनी मंडल कमिशन एक विषाचा प्याला हे पुस्तक देखील लिहिलं होतं. आणि मराठा महासंघाच्या आर्थिक निकषांवर मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी होती. त्यांना पूर्ण शरद पवार यांचं समर्थन होतं असं सांगण्यात येतं. त्यासाठी 1991 मध्ये केंद्रातल्या पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचं उदाहरण दिलं जातं. मंडल कमिशनला होत असलेल्या विरोधानंतर सवर्ण समाजाला शांत करण्यासाठी ज्या समाजांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 10% आरक्षण देण्याचा निर्णय नरसिंह राव सरकारने घेतला होता. या सरकारमध्ये शरद पवार हे संरक्षण मंत्री असण्याबरोबरच एक ताकदवर नेते देखील होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे मोठा हातभार होता असं देखील म्हटलं जातं. मात्र 1992ला इंदिरा साहानी जजमेंटमध्ये आरक्षणावर 50%ची मर्यादा घालण्यात आल्याने आर्थिक आरक्षणाचा मुद्दा तिथेच बारगळला. मात्र ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर मराठा समाज आरक्षणासाठी अजूनच आक्रमक झाला होता. त्यासाठी मग महाराष्ट्रात 1995 साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष खत्री यांच्याकडे ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आला, खत्री कमिशनने 2001 मध्ये जो अहवाल दिला त्यामध्ये मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं म्हटलं. मात्र त्याच वेळी पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता असं मत खत्री कमिशनने नोंदवलं. त्यानंतर मग 2004 मध्ये सुशील कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचे निर्णय घेत मराठ्यांच्या एक मोठ्या सेक्शनला ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला. सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मित्र पक्ष म्हणून सहभागी होता आणि शरद पवार या सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत देखील होते. यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मराठ्यांना केवळ आर्थिक मागास आहेत म्हणून नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या कॅटेगरीतून आरक्षण देण्यासाठीचे प्रयत्न चालू झाले होते. त्याच दरम्यान 2008 मध्ये न्यायाधीश आर.एम. बापट यांच्या नेतृत्वाखालील 22व्या राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठ्यांना आरक्षणाची मागणी फेटाळली. आधी खत्री आणि त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचं मागणी फेटाळत असल्याने मराठा आरक्षणासंदर्भात काही करता येत नसल्याचं कारण तेव्हा सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून दिलं जात होतं. मात्र त्याच वेळी शरद पवार मराठ्यांना आर्थिक मागास म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा मात्र देत होते. त्यामुळे 2004 आणि नंतर 2008 अशी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाच्या बाजूने काहीतरी हालचाल सरकारी पातळीवर व्हायची. मात्र याच काळात मराठा समाजाचा असंतोष देखील वाढत होता आणि सरकारकडून थेट मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यातूनच 2014 मध्ये सरकारचा कालावधी संपण्याच्या काही दिवस आधी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ही मराठ्यांसाठी एक वेगळी कॅटेगरी करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. सत्तेत सहभागी असल्याने मराठ्यांना आरक्षण देण्याचं श्रेय राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवारांना देखील मिळालं. मात्र इतके दिवस असा निर्णय का घेतला नाही याचं कोणतंच उत्तर या राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे नव्हतं. त्यानंतर राज्यात शिवसेना भाजपचं सरकार आलं. न्यायालयीन लढाईत हे आरक्षण अडकत राहिलं. तर त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षण संघटित देखील होत होता. त्यानंतर शरद पवार यांच्या हातात राज्याची सत्ता आली ती 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचं सरकार असताना 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. त्यानंतर मराठ्यांना इतर मार्गाने आरक्षण देण्यात यावं यासाठी मराठा समाजाकडून महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यात येत होता. त्यातच शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुन्हा एकदा भूमिका बदलल्याचा आरोप झाला. सप्टेंबर 2022 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या, पण आता हा विचार केला की आता आरक्षण बास झालं. जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही असं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ शरद पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी सोडावी असा सल्ला दिल्याचा घेतला गेला आणि त्यांच्या भूमिकेला विरोध देखील झाला. मात्र सत्ता बदलल्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेत अजून एकदा बदल झाल्याचा आरोप करण्यात आला. एकतर शरद पवारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणासाठी एक फॉर्म्युला देखील मांडला. ओबीसींच्या अथवा कोणत्याही कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, त्यातून वाद वाढतील. त्यापेक्षा केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा अधिक 15-16% वाढवण्याची तरतूद करावी. त्यातून इतरांवर अन्याय न होता मराठा आरक्षणाचा देखील प्रश्न सुटेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं. मात्र यामुळे जर प्रश्न सुटणार होता तर केंद्रात सत्तेत असताना हा प्रश्न का सोडवला नाही असा प्रश्न विरोधक अजून देखील विचारतायत. थोडक्यात सांगायचं तर शरद पवार यांची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका मराठा आरक्षणाची मागणी जशी बदलत जाईल तशी बदलत गेली. मात्र त्यांच्या सत्ता काळात त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं याबाबत स्पष्ट आणि कायद्याचे एक पाऊल पुढे जाऊन भूमिका घेतली नाही हे देखील तितकंच खरंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.